आता आपण अंशछेद अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं ते बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 3/10 किंवा त्याला आपण म्हणतो 3 दशांश. आता हे रूपांतर करण्याआधी म्हणजे हा 3/10 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये किंवा दशमान पद्धतीमध्ये लिहिण्याआधी आपण जो दशांश अपूर्णांक शिकताना जो तक्ता बघितला होता स्थानिक किमतींचा तो आधी आठवूया. आता या तक्त्याकडे बघून असं लक्षात येईल की दशांश चिन्हाच्या नंतरचे जे सगळे अंक आहेत ते सगळे अपूर्णांक आहेत आणि दशांश चिन्हानंतरचं जे पहिलं स्थान आहे ते आहे दशांश 1/10 आणि आपण दशांश चिन्ह वापरून लिहिताना लिहितो 0.1. मग आता ह्याच्याकडे बघून आपल्या काय लक्षात येईल की 3/10 म्हणजेच 3 दशांश हा मी दशांश चिन्ह वापरून लिहिताना कसा लिहिणार 0.3. पुढचं उदाहरण आहे 3/100 म्हणजेच 3 शतांश म्हणजेच दशांश चिन्ह 0.3 किंवा 0.03. पुढचं उदाहरण आहे 3/1000. 1000लाच आपण म्हणतो सहस्त्र म्हणजेच तो झाला 3 सहस्त्रांश आणि म्हणजेच आपण तो लिहू शकतो दशांश चिन्ह 003. आता पुढचं उदाहरण आहे 22/10. आता हा काय झाला हा झाला अंशाधिक अपूर्णांक. मग आपण याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहू शकतो का लिहू शकतो. 22ला 10ने भागायचंय उत्तर येणार आहे 2. 10 दुने 20 बाकी पण उरणार आहे 2 म्हणजे माझा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला 2.2/10. आता 2 हा माझा पूर्णांक आहे म्हणजे तो येणार दशांश चिन्हाच्या आधी म्हणजे 2 दशांश चिन्ह आणि नंतर आहेत 2/10 म्हणजेच 2 दशांश म्हणजे दशांश चिन्हानंतर सुद्धा माझा 2 येणार आहे. दशांश चिन्हाचा जो आधीचा 2 आहे तो माझा 2 पूर्णांक आहे. दशांश चिन्हाचा जो नंतरचा 2 आहे तो माझा आहे 2/10. पुढचं उदाहरण बघूया 22/100. मग कसं लिहिणार दशांश चिन्ह वापरून 0.22. पुढचं उदाहरण आहे 22/1000 म्हणजेच 22 सहस्त्रांश म्हणजेच दशांश चिन्ह 0.22. आता या सगळ्या उदाहरणांकडे बघून आपल्या असं लक्षात येईल की छेद आणि दशांश चिन्हानंतर येणारे आकडे यांच्यामध्ये काहीतरी नातं आहे. म्हणजे असं बघा 3/10 आणि 22/10 या दोन्ही उदाहरणांमध्ये दशांश चिन्हानंतर एक आकडा आलाय पण 3/100 आणि 22/100 या दोन्ही उदाहरणांमध्ये दशांश चिन्हानंतर 2 आकडे आलेले आहेत आणि जेव्हा छेद 1000 आहे तेव्हा दशांश चिन्हानंतर 3 आकडे आलेले आहेत. म्हणजेच मला छेदाकडे बघून दशांश चिन्हानंतर किती आकडे असतील ते सांगता येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे छेद 100 असेल तर दशांश चिन्हानंतर 2 आकडे असणार आहेत. आपल्याला ही जी काही नवीन माहिती मिळालेली आहे ती वापरून आपण अंशछेद अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये लगेच रूपांतर करू शकतो आणि तसं करणं एकदम सोपं आहे. म्हणजे कसं म्हणजे आता इथे बघा 3/10 आणि 22/10. आता छेद 10 असला तर दशांश चिन्हानंतर एक आकडा असतो. मग आता मी काय करणार की मी अंशाकडे पाहायचं आणि उजवीकडून निघायचं. छेद 10 आहे म्हणल्यानंतर उजवीकडून डावीकडे जाताना मी एक उडी मारायची आणि त्याच्यानंतर माझं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे आता मी उजवीकडून निघाले 3 नंतर मी एक आकडा ओलांडला 3 वरती मी उडी मारली तिथे मी दशांश चिन्ह दिलं म्हणजे माझं उत्तर आलं दशांश चिन्ह 3. 22 मध्ये मी काय केलं पुन्हा मी उजवीकडून निघाले आणि 10 आहे छेद म्हणजे मी एकच उडी मारणार आहे. मग मी पहिला 2 गेल्यानंतर दशांश चिन्ह देणार म्हणजे उत्तर येणार 2.2. आता पुढचं उदाहरण बघा 3/100 आहे. 100 म्हणजे काय की छेदामध्ये एकावर 2 शून्य आली आहेत म्हणजे आता मी 2 उड्या मारणार. मग 3 नंतर मी पहिली उडी मारली पण त्याच्यानंतर काही आकडाच नाहीये. मग जेव्हा आकडा नसतो तेव्हा आपण काय करतो तेव्हा आपण लिहितो 0. मग 0 नंतर पण मी उडी मारली 0 पण मी ओलांडला माझं उत्तर येणार आहे 0.03. 22 मध्ये सोपं आहे कारण माझ्याकडे दोन्ही आकडे आहेत त्यामुळे मी दोन्ही दोनांवरनं उड्या मारल्या माझं उत्तर आलं दशांश चिन्ह 2.2. जेव्हा 1000 छेद आहे तेव्हा काय झालं तेव्हा एकावर 3 शून्य आहेत. 1000 म्हणजे एकावर 3 शून्य आहेत
म्हणजे मी अंशामध्ये 3 उड्या मारणार आहे. उजवीकडून निघायचं डाव्या बाजूला. आता 3 हा एकच अंक अंशामध्ये आहे, म्हणजे उरलेल्या 2 ठिकाणी मला काय लागणार आहे, मी 0 0 लिहिणार आहे आणि मी असं 3 आकडे ओलांडणार. 3 0 आणि 0 आणि मग दशांश चिन्ह लिहिणार. उत्तर येणार आहे दशांश चिन्ह 003. 22/1000 मध्ये काय होईल, मला 3 उड्या मारायच्या आहेत पण 2च आकडे आहेत, म्हणून मी अलीकडे 0 लावला. 3 उड्या मारलेल्या आहेत. उत्तर येणार आहे दशांश चिन्ह 022. आता अजून काही उदाहरणं बघूया. 72.34/100. आता 72 हा पूर्ण अंक आहे, म्हणजे तो येणार दशांश चिन्हाच्या आधी. म्हणजे 72 नंतर माझं दशांश चिन्ह येणार हे बरोबर आहे. छेद काय आहे, छेद आहे 100. म्हणजे अंशामध्ये मला 2 उड्या मारायच्या आहेत. उजवीकडून डावीकडे जाणार मी. 4 आणि 3 हे 2 आकडे ओलांडलेत आणि मग दशांश चिन्ह आहे. उत्तर येणार 72.34. पुढचं उदाहरण आहे 163.56/1000 किंवा 1000लाच आपण सहस्त्र म्हणतो. 163 हा पूर्ण अंक आहे, मग आपण काय लिहिणार, 163 लिहिणार आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह लिहिणार. छेद 1000 आहे, म्हणजे 3 शून्य आहेत एकावर, म्हणजेच वरती अंशामध्ये आपल्याला 3 उड्या मारायच्या आहेत पण 2च आकडे आहेत, म्हणजेच 56च्या अलीकडे 0 लिहून 3 आकडे करायचे आहेत आणि मग 3 आकडे आपण ओलांडले 6, 5 आणि 0 की दशांश चिन्ह येणार आहे. म्हणजेच उत्तर आहे 163 दशांश चिन्ह 056. पुढचं उदाहरण आहे 243/100. 100 म्हणजे छेदामध्ये 2 शून्य आहेत, मग अंशामध्ये आपण 2 आकडे ओलांडणार आहोत. उजवीकडून डावीकडे 3 आणि 4 ओलांडलेत. उत्तर आलं 2.43. पुढचं उदाहरण आहे 713/10. छेदामध्ये 1 शून्य आहे, म्हणजे अंशामध्ये आपण एकच उडी मारणार आहोत. उत्तर येणार आहे 71.3. पुढचं उदाहरण आहे 4052/1000. 1000 छेद आहे, म्हणजे 3 उड्या मारणार आहोत. उत्तर आलेलं आहे 4.052. आता पुढचं उदाहरण आहे 59/1. मग आता याचं उत्तर काय येईल, 59ला एकाने भागलं की उत्तर 59च येणार आहे. याच्यामध्ये अपूर्णांक नाहीये कुठेही. गंमत म्हणून फसवायला हे उदाहरण घातलं होतं. याचं उत्तर 59च येणार आहे. आता आपण ही जी सगळी उदाहरणं पाहिली, या सगळ्या उदाहरणांमध्ये अंशछेद अपूर्णांकांचा छेद हा कायम 10च्या पटीमध्ये होता. तर ज्या छेदांना 10ने भाग जातोय किंवा जे 10च्या पटीत आहेत, अशा अंशछेद अपूर्णांकांचे आपण दशांश अपूर्णांक करायला शिकलो. शेवटचं उदाहरण सोडून, कारण शेवटच्या याच्यात छेद 10च्या पटीत नव्हता, ते गंमत म्हणून टाकलेलं उदाहरण होतं. पण जेव्हा असे अंशछेद अपूर्णांक असतात की जेव्हा त्यांचा छेद 10च्या पटीत नसेल, त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला दशांश अपूर्णांक कसा लिहायचा, तर त्याच्यासाठी वेगळा भाग आहे, ते आपण वेगळ्या भागात शिकणार आहोत.